मनसे आणि अमोल मिटकरींमधला वाद आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आलेला आहे। मिटकरींनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे मनसे कार्यकर्ते संतप्त झाले। अकोला दौऱ्यावर आलेल्या मिटकरींच्या कारची तोडफोड मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आली। यावेळी मनसे आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते आमने-सामने आले होते। मनसे कार्यकर्ते मिटकरींच्या निषेधाच्या घोषणा देत रेस्ट हाऊसमध्ये शिरले। उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा हे आमचं दैवत आहेत। जसं त्यांच्या साहेबांवर बोलल्यानंतर त्यांच्या बुलाला आग लागली, तसं आमचं सुद्धा मन कुठं व्यथित होते की गल्ली बोळातले टुकार लोक ज्यावेळेस आमच्या अजितदादांवर टीका करतात त्यावेळेस त्यांना तोडीसतोड उत्तर दिलं पाहिजे। महिलेला पुढे केलं नसतं तर आमच्या लोकांनी त्यांचे हातपाय कार्यक्रम त्यांचा वाजून त्यांना घरी पाठवलं असतं फ्रॅक्चर करून। पण आम्ही कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आमच्या अकोला जिल्ह्यात निर्माण होईल असं मी वागलो नाही। मी स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक यांना फोन करून सांगितलं, ज्यांनी ज्यांनी या गाडीवर भ्याड हल्ला केलाय त्या भ्याड हल्ल्याचा मी निषेधच, पण हे खरंच मर्दाची औलाद असते तर मला समोरासमोर येऊन भेटले असते, तिथं वैचारिक चर्चा केली असती, पण ही मर्दाची औलाद ठरले नाहीत, हे शेवटी नपुंसकच ठरले। त्यामुळे अशा लोकांना कशा पद्धतीने उत्तर द्यायचं ते आम्हाला माहीत आहे। फक्त संस्कृतीचा भाग म्हणून मी शांत आहे। जे काही कायदेशीर कारवाई करायची आहे ते मी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल करणार आहे। दरम्यान आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी अमोल मिटकरींनी केलेली आहे। आरोपीला अटक होईपर्यंत अमोल मिटकरींनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले। माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्याला जोपर्यंत तुम्ही अटक करून आत टाकणार नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही। मी माझं ठिय्या आंदोलन मग रात्र झाली तरी चालेल, पाऊस असला तरी चालेल, मी उपाशी तापाशी या ठिकाणी आमरण उपोषण याच्यासाठी करतोय ठिय्या आंदोलन की माझ्यासारख्या आमदाराला सत्तेतल्या जर न्याय भेटत नसेल तर सर्वसामान्य लोकांची काय परिस्थिती असू शकते हे तुम्ही या घटनेवरून समजून घ्या। मनसेच्या भ्याड गुंडांनी जो माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याचा हिशेब मी स्वतः चुकता करेल, त्याची काळजी करू नये, कारण अशा नामर्दांना मी घाबरत नसतो। ते मर्दाच्या पोटी जन्माला आलेलेच नव्हते, ते सर्व नामर्दाची औलाद होते, त्याच्यामुळे असा भ्याड हल्ला करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्या हरामखोरांच्या अंगामध्ये जर ताकद असती ते समोरासमोर भिडले असते। कर्णबाळे नावाचा जो व्यक्ती आहे आणि इथला जो साबळे आहे त्याला इथं विधानसभा लढवायची होती आणि त्या कर्णबाळेला आम्हाला वाटते अमरावती लढवायची होती। मग असं करून राज ठाकरे 288 मध्ये आपल्याला मनसेची उमेदवारी देतील आणि आपल्याला फार शाबासकी देतील असं जर त्यांना वाटत असेल तर हा त्यांचा फार मोठा गैरसमज आहे। कारण ज्या पक्षाचं अस्तित्वच राज्यामध्ये नाही तो पक्ष अशा प्रकारे राष्ट्रवादीची रेषा खोडत महायुतीमध्ये मोठा होण्याचा प्रयत्न करतोय। मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगतो की अशा खुनशी पक्षाला सोबत घेऊन जर सत्तेत येण्याचं महायुती स्वप्न पाहत असेल तर महाराष्ट्रातली जनता अशा लोकांना कधी मतदान करणार नाही। उलट यांना सोबत घेऊन आपण बुडतीचे पाय डोहाकडे राहू, त्यापेक्षा यांच्या पाठीवर लाथा हाणून यांना पक्ष महायुतीतून बाहेर काढा। कोण कोणावर टीका करताय, याची काही लेवल, याची काही पातळी, तुम्ही काय भाषेत बोलताय, मला असं वाटतं या सगळ्याचा अभ्यास करून बोललं पाहिजे। तुम्ही कोणावर बोलताय? आणि मिटकरींची भाषा ही आजची नाही आहे, याच्या आधी पण अशाच पद्धतीची भाषा वापरतात। त्यांना असं वाटतं की अशी भाषा वापरलं की मीडिया आपल्याला प्रसिद्धी देते म्हणून या पद्धतीची भाषा वापरतात। त्यामुळे त्यांची लायकी महाराष्ट्र सैनिकांनी तिथल्या दाखवली।